परभणीमध्ये पुन्हा एकदा कॅशचा तुटवडा जाणवतो आहे आणि परभणी शहरातील बहुतांश एटीएम जे आहेत ते बंद आहेत. मी सध्या SBI च्या एटीएमच्या बाहेर आहे आणि या परिसरातील जवळपास SBI असेल, त्याचबरोबर IDBI बँक असेल, त्याचबरोबर मध्यवर्ती बँक असेल, या बँकेबाहेरचे एटीएम बंद आहेत आणि ज्या एटीएम सुरू आहेत त्या ठिकाणी कॅश उपलब्ध नाही आहेत. तुम्ही कॅश काढण्यासाठी आले होते. काय किती हे फिरले एटीएम? कुठंच ना कॅश नाही. देशमुख हॉटेलपासून पाहत आलो मी स्टेडियम पर्यंत आलो आणि इकडे आता परभणीमध्ये कुठंच कॅश नाही. किती दिवसापासून असं सगळं काही तुटवडा? 1 महिना झाला कॅश. एटीएम ला कॅश टाकत नाही. बँक अधिकाऱ्यांशी बोलणं झालंय काही? बँक मध्ये किती पैसे मिळतात? बँक मधून 50,000चं लिमिट देतात. कोणाला दवाखान्याचं काम असेल, 1-2 लाख रुपये लागत असतील ते पण प्रॉब्लेम क्रिएट होते. आणि एटीएम मधून एका वेळेला किती पैसे निघतात? एटीएम मधून 50,000 निघतात पण कॅशच नाही ना. तर आणखीन काही तुम्ही कुठून आलेत? मी संतपुरी. बरं, कशासाठी आले होते? पैसे काढण्यासाठी. आता शेतीचे कामं वगैरे सुरू झालेत, मशागतीचे कामात पैसे एटीएम मध्ये नाही आहेत. काय अडचण येतात? कॅश जवळपास मी अर्धी परभणी फिरल्यासारखा फिरलो बा, पण पुण्यात एटीएम वर कॅश दिसणार. आता कुठल्या कामानिमित्त आले होते? मी आता ते मेसचं काम आहे आमचं. इथं मेस आहे आरसी सेंटरला. ओके. किती दिवसापासून हा सगळा तुटवडा जाणवतोय? तो थोडा जवळपास 2-3 दिवस झाले पहा. 2 दिवस. आणखीन काही युवक आहेत? किस लिए आए थे? एटीएम में आए थे। हाँ। लेकिन सुबह से घूम रहे एटीएम, अभी कहीं भी चालू नहीं। इधर भी गए थे देवशीष पेट्रोल के पंप के पास, वहाँ पे भी बंद है। सुबह से घूम रहे कैश के लिए, लेकिन कैश नहीं मिल रहा। अभी पूरा काम पेंडिंग में, थोड़ा खरीदी के लिए आए थे हम, कपड़े वगैरह के लिए। ऑनलाइन कहीं चल रहा कहीं नहीं चल रहा, इसलिए कैश के लिए आए थे, लेकिन बंद है। उधर भी बंद है, इधर भी सब बंद है। आपण बघताय की सकाळपासून एटीएम बाहेर आहे. सगळी नागरिक जे आहेत ते पैसे काढण्यासाठी दाखल झालेत, मात्र अनेक एटीएम जे आहेत ते बंद असल्याचं या ठिकाणी आपल्याला समोर आलेलं आहे. आणि त्यामुळं पुन्हा एकदा ही कॅश नेमकी गेली कुठे असा सवाल जो आहे तो सर्वसामान्यांकडनं विचारला जात आहे. कारण याचा जो परिणाम आहे तो व्यापार त्याचबरोबर शेतीवरती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. शेतकरी सध्या मशागतीच्या कामामध्ये व्यस्त आहेत. खत बियाण्यांची लगबग सुरू आहे, मात्र कॅश उपलब्ध नसल्याने या सगळ्या अडचणींचा सामना जो आहे तो सामान्य नागरिक त्याचबरोबर शेतकऱ्यांना करावा लागतोय. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर गुंगा, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.